आज ना एक पार्सल आलं आहे, त्यांची वॉच आहे ह्याच्यामध्ये. आणि त्यांना ना खूप दिवसापासून एक वॉच ऑर्डर करायची होती. त्याची गंमत अशी झाली की त्यांना ना करायची इच्छा होत नव्हती वॉच. खूप दिवसापासून म्हणत होते ते, पण ना शेवटी ना त्यांना रिक्वेस्ट करू करू ठीक आहे करा करा करून ना त्यांनी केली. शेवटी त्यांना आवडीची भेटली पण आणि त्यांनी केली तर त्यांना खूप एक्साइट होते ते त्यांची वॉच घ्यायला. कारण नॉर्मली जे पार्सल आहे ना 5 किंवा 6 दिवसानंतर येऊन जातं. पण ही त्यांची वॉच आहे ना किती तारखेला ऑर्डर केली होती त्यांनी? 15 तारखेला. 15 तारखेपासून तर आज बघा किती दिवस झालेत. ते इतकी वाट बघत होते ना. 21-22 तारखेपासून त्यांचं रोज चालू आहे. घरी आल्यानंतर बघ ना कुठे आली, कारण की माझ्या मोबाईलवरूनच त्यांनी केली होती. तर कुठे आली त्यांचं रोज सुरू होतं. आणि ते खूप एक्साइट आहेत त्यांची वॉच बघण्यासाठी. तर बघूयात आता आल्यानंतर. ते घरी नाही आहेत, आल्यानंतर मी त्यांना दाखवते वॉच आणि किती एक्साइट आहे. त्यांचं फेस एक्सप्रेशन कसं दिसतं ना तेच मी तुम्हाला दाखवते. काय करू राहिले हो? टाइमपास करू नका. हे पा वॉच आली ना तुमची. आली का? अरे बापरे, 15-20 दिवस झाले नाही ऑर्डर करून. हो. आनंद आहे. एवढा टाइम असते कुठं? खोला मग. टेप लावलेला असेल ना त्याच्यावर. टेप तर खोला. काय आहे, उलटच खोलता का? वा रे वा. चांगली आहे ना? ते मागं तुम्ही घातलं त्याच्यापेक्षा लहान आहे का मोठी आहे, का त्याच्यापेक्षा की लहान आहे का सारखीच आहे? डायरेक्ट बोलून आली काय? एवढा टाइम लागला इथे? कोणत्या फॅक्टरीतून आले काय माहिती. चांगली आहे. चांगली आहे ना? साईज बरोबर आहे. वाटते ना बरोबर? 7 वाजले का बरोबर? म्हणजे टाइम गेम लावून पाठवलं वाटतं त्यांना. आणि चांगली आहे ना? पाय पिलू, पप्पाची घड्याळ आली. बाहेर जायचं आहे 4ला, बाहेर जायचं आहे 4 वाजता, बाहेर जायचं आहे 4 वाजता. 4:30 होऊन गेले. आता हे म्हणते की मी 5 मिनिटात भांडे घासतो. झाले का 5 मिनिट? चालत नाही का? बाहेरून आल्यावर जीवार येते ना घासणं. पहिलेच थकून जाते बाहेर सगळं, मग बाहेरून आल्यानंतर भांडे घासा. हा, मग 4 ते 4:30 कशाला केले? 10 मिनिट उशीर झालेला परवडते ना. 4 ते 4:30 उरायला तरी निघणं होत नाही तुमचं. अरे टाइम लागते. माझी तयारी झालेली आहे ना. त्याची तयारी करा तुम्ही. जा. झाली आमची तयारी. तर आम्ही आज जात आहे खूप खास ठिकाणी, म्हणजेच स्टॅच्यू ऑफ हिंदू भूषण. जगातला सर्वात मोठा जो स्टॅच्यू आहे छत्रपती संभाजी महाराजांचा, तिथे खूप दिवसापासून जायची इच्छा होती, पण जायचा टाईमच येत नव्हता. गावाला पण आम्ही गेलेलो होतो ना खूप दिवस, त्याच्यामुळे. म्हणून या संडेला ना आम्ही नक्की केलं की जायचंच. आलेले होते आणि तिथे आल्यानंतर ना आम्हाला खूप मस्त वाटलं. असं पॉझिटिव्ह फिलिंग येत होती आणि खरंच त्यांना बघून ना खरंच असं अभिमानासारखं वाटतं. का माहीत नाही, पण खूपच त्यांनी असं म्हणजे काय त्यांचे कार्य जे आहेत ना ते खरंच खूप अभिमानासारखे आहेत. आणि आपल्याला स्वतःला पण खूप अभिमान वाटतं ना की ते आपल्या म्हणजे आपण हिंदू आहे आणि आपल्यासाठी त्यांनी भरपूर काही केलेलं आहे. आणि बघा किती मस्त वाटत होतं. आम्ही का गेलो आणि तिथे थोडेसे फोटोशूट वगैरे केल्यानंतर डुग्गूला पण ना तिथे खूप मजा येत होती. आणि बघा सनसेट असल्यामुळं अजून चांगलं, म्हणजे ऊन पण नव्हतं आणि सर्व असे छान तिथे फिरायला आलेले होते म्हणून मज्जा येत होती.
थोडा वेळ थांबलो आम्ही तिथे, थोडी मजा बघितली आणि लेकरं म्हणजे बॉल वगैरे क्रिकेट सर्व खेळत होते ते बघितलं आणि घरी आलो. घरी आल्यानंतर ना माझं एक पार्सल आलेलं होतं, त्याच्यात ना मी मंदिर बोलवलं होतं छोटं घरातलं, तेच मंदिर आलेलं होतं, तेच मी ओपन करून बघत होते. कारण आम्ही निघताच आलेलो होतो, तर मी तसंच घेऊन ना घरात तसंच ठेवून दिलं होतं. आणि डुग्गू बघा, डुग्गूला पण ओपन करायची घाई होत होती, तर डुग्गू पण माझ्यासोबत ओपन करायला मदत करत होता. मदत म्हणजे काय, मध्ये मध्ये त्याचं चालूच राहतं. आणि काढल्यानंतर ना म्हणजे मला असं वाटत होतं की खूप दिवसाचं मंदिर बोलवावं, पण मला भेटलं ते चांगलं जसं पाहिजे होतं तसं. आणि मी ओपन केलं आणि बघा म्हणजे आलं होतं थोडंसं, म्हणजे बरं होतं, चांगलं होतं. आणि डुग्गूचे बघा घाई तिथे मी खोलल्यानंतर ना, आणि ते असं होतं ना की सर्व असं जोडायचं होतं, म्हणजे पूर्ण असं रेडीमेड नव्हतं, असं पूर्ण थोडं थोडं जोडायचं होतं. तेच मी एक एक काढून सर्व चेक केलं, कारण डॅमेज वगैरे असलं तर रिटर्न करायला बरं म्हटलं, कारण सर्व लावल्यानंतर ना रिटर्न करता येत नव्हतं. म्हणून मी आहे ना सर्व एक एक छोटं असं बघत होते. बघितल्यानंतर ना मग आता लावायची घाई पण होत होती. म्हटलं चला लावायला सुरुवात करूया. डुग्गूचे पप्पा घेऊन बसले होते, तर मला पण टाईम होता. जेवण वगैरे केलं सर्व झाल्यानंतर मग मी घेऊन बसले थोडंसं निवांत रात्री. आणि हे कसं जोडायचं ना, आधी तर मला खूपच कन्फ्युजन होत होतं, कारण ना ते घडी निसटतच होतं. म्हणून मी कसं जोडलं आणि ते फेविक्विक पण त्यांनी दिलेलं होतं, सोबतच आलेलं होतं त्याचं फेविक्विक. ते फेविक्विक ना लावू मी थोडंसं असं चिटकवलं त्याला. आधी तर असा कंटाळा आला होता ना की अरे मी कशालाच बोलवलं, कारण इतका ते जोडायचं म्हटलं बरोबर जोडल्या जाईल की नाही जाईल, त्या मला विचार येत होता तसा. नंतर जोडल्या जसं ते जोडत होतं ना तसं चांगलं वाटत होतं आणि दिसायला पण खूप मस्त असं क्यूट होतं छोटंसं. म्हणजे माझ्याजवळ काही जास्त देव वगैरे नाही आहेत, मग आहेत तर असं म्हटलं चला आता देवाला आपण तर भरपूर काही असा खर्च करतोच, तर देवासाठी पण करायलाच पाहिजे. म्हणून असं लावल्यानंतर बघा किती मस्त दिसत आहे. पूर्ण झाल्यानंतर ना मी असं बरोबर फेविक्विकने त्याला चिटकवल्यानंतर ना खूप चांगला लुक येत होता. आणि तिथे ना वर असं लाईट पण होता लावायला, पण आता तो लाईट लावायला ज्या ठिकाणी मंदिर आहे ना त्या ठिकाणी तर बोर्डच नाही आहे. तर बघूत काही ना काही करूयात त्याच्यासाठी पण. मग मी लावून घेतलं पूर्ण आणि खूप मस्त लुक येत होता. डुग्गूच्या पप्पाला पण खूप आवडलं, मला पण आवडलं. आणि डॅमेज वगैरे काही निघालं नाही. फक्त मला एकच वाटत होतं की ड्रॉवरचं वगैरे मी करायला पाहिजे होतं, कारण घेतल्यानंतर पूर्ण लावल्यानंतर माझं लक्षात आलं की अरे आपण रिटर्न करून ड्रॉवरचं सुद्धा घेऊ शकलो असतो, पण चिटकवल्यानंतर माझ्या दिमागात आलं. पण म्हटलं आता जाऊ द्या, घेतलं तर काही ना काही तर आपण जुगाड करूयात, कारण की अशा गोष्टीसाठी तर माझा तर दिमाग खूप चालतो. म्हटलं जाऊ दे, काही ना काही आपण ॲडजस्ट करूया तिथे, आणि काही ना काही तर मी करणारच आहे. आणि बघा लावल्यानंतर ना खूप मस्त असा लुक येत होता, मस्त खूप छान दिसत होतं. पण देवासाठी काही ना काही तर थोडाफार तर खर्च करायलाच पाहिजे नाही का. आणि बघा लाईट लावल्यानंतर ना खूप मस्त असं क्यूट वाटत होतं, पण मला तर खूप आवडलं. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये, बाय.